महत्वाची बातमी तामिळनाडूमधून तामिळनाडूच्या राजकारणात एक नवं वादळ घोंगावत आहे। मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी शशिकलांवर जोरदार टीका केली आहे। त्या शशिकला मुख्यमंत्री होण्यास त्यांनी जोरदार विरोध केलेला आहे। माझा अपमान करण्यात आला असं पनीरसेल्वम यांनी म्हटलेलं आहे। जयललिता यांच्या समाधी स्थळी त्यांनी एकांतात चिंतन केलं, त्यानंतर ते बोलत होते। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, तामिळनाडूमध्ये आता पनीरसेल्वम विरुद्ध शशिकला असं हे सगळं रंगत आहे, काय सांगाल? बिलकुल, पहिल्यांदाच अशा प्रकारे उघडपणे येऊन शशिकला यांचा विरोध करणं ही पहिल्यांदाच घटना घडलेली आहे। जयललिता यांच्यानंतर त्यांच्या निकटवर्तीय समजल्या जातात शशिकला म्हणून, आणि सरचिटणीस म्हणून सुद्धा संपूर्ण पक्ष पार्टीचे जे धागे आहेत ते हातामध्ये आहेत। आणि आता मुख्यमंत्री पदी सुद्धा आता शशिकला विराजमान होणार होत्या, मात्र त्यापूर्वीच आता आज रात्री थोड्या वेळापूर्वी 20 मिनिटापूर्वी बंड केलेला आहे ओ पनीरसेल्वम यांनी, आणि आपल्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणला होता। मात्र अम्मांची शिकवण, जयललिता यांनी दिलेली शिकवण आहे, त्या शिकवणीनेच आपल्याला सत्य बोलण्यासाठी भाग पाडत आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आणि रुग्णालयामध्ये ऍडमिट असताना जयललिता त्याच वेळी त्यांनी सांगितलं होतं की पुढचं मुख्यमंत्री म्हणून तुम्हीच संपूर्ण सूत्र हाती घ्या, अशा प्रकारचं सांगण्यात आलं होतं। आणि तरी सुद्धा शशिकला यांचं त्यांनी स्पष्टपणे नाव घेतलेलं नाहीये, मात्र दबाव आणण्यात आणला, त्याचबरोबर आपला छळ सुद्धा करण्यात आला। आणि जर कार्यकर्ते जर म्हणत असतील आणि पक्षाचे जर इतर नेते जर म्हणत असतील तर आपण राजीनामा देऊ, आणि त्यांची जर सहमती असेल तर आपण हा राजीनामा परत सुद्धा घेऊ, अशा प्रकारचं हे बंड केलेलं आहे। आणि सर्वात महत्वाची माहिती म्हणजे की विद्यासागर जे आहेत ते महाराष्ट्राचे आणि तामिळनाडूचे सुद्धा राज्यपाल आहेत, ते उद्या तामिळनाडू जाणार होते, मात्र त्यांनी आपला दौरा जो आहे तो सध्या तरी स्थगित केलेला आहे। त्यामुळे उद्या ते मुंबईमध्येच असणार आहेत, म्हणजेच की उद्याचा जो शपथविधी होणार होता तो सुद्धा होणार नाही, ही महत्वाची माहिती आहे। धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। उत्पन्न करण्यात आली आहे। विधानसभेचे सभापती राहिलेले एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते पीएच पंडियन यांनी जयललितांचा मृत्यू संशयास्पद असल्याचं म्हटलंय। त्यांनी शशिकला यांचं थेट नाव घेणं टाळलं असलं तरी त्यांच्याकडेच अंगुली निर्देश केलाय। 22 सप्टेंबरला अम्मांना रुग्णालयात दाखल केलं, त्यावेळी त्यांच्या घरात वादावादी झाली होती आणि त्यात जयललितांना कोणीतरी धक्का मारला होता असा सनसनाटी आरोप कुरियन पंडियन यांनी केलाय। चेन्नईमध्ये आज आपला मुलगा मनोज याच्यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शशिकला यांना लक्ष्य केलं। पाहूया पंडियन यांनी नेमका काय आरोप केलाय। जयललितांच्या घरात वाद झाला, त्यांच्या सोबत राहणाऱ्या व्यक्तीचे कुटुंबीय आणि जयललिता यांच्यात काहीतरी घडलं आणि जयललिता यांना ढकलण्यात आलं। त्या खाली पडल्या आणि बेशुद्ध झाल्या। दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात हे सगळं छापून आलंय। जयललितांना रुग्णालयात दाखल केल्याबरोबरच त्या आधी घरात घडलेल्या घटनांचाही तपास व्हायला हवा। मी आधी गप्प राहिलो, मात्र गेल्या 2 दिवसात तामिळनाडूच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडी अस्वस्थ करणाऱ्या आहेत, त्यामुळे मला जयललितांच्या मृत्यूमागचं सत्य बोललं पाहिजे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।